सगळ्यांचं सविनय स्वागत करतो। आज फक्त एका विषयाकरता पाणी आणि पाणी, त्यामुळे आपल्याला पण विनंती आहे की दुसऱ्या कुठल्याच विषयाला आपण देखील हात नाही घातला तर बरं पडेल। ही पाण्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याही वृत्तपत्रातून चॅनलमधनं त्या ठिकाणी येत असते। अगदी पत्रकार परिषदेच्या आधी देखील माझ्याकडे काही भागामधले मोठ्या संकुलामधले लोक येऊन गेले आणि तीच समस्या ते माझ्याकडे सांगून गेले आणि त्याच्यामुळे पाण्याची परिस्थिती एवढी गंभीर आहे की आपल्याला कंटाळा येईल एवढं माझ्याकडे मटेरियल आहे। या फाईलमध्ये इतक्या प्रकारच्या तक्रारी आणि इतक्या प्रकारची समस्या त्यांनी नमूद केलेल्या आहेत, तरी देखील आज ठाणे शहरामध्ये जे अधिकृत हे मंडळी उत्तर देतात की ठाण्याला 590 MLD पाणी येतं, ठाण्याची गरज जी आहे ती 615 MLDची आहे आणि त्याच्यामुळे काही 30-35 MLDच पाणी कमी येतं, अशा पद्धतीचं एक थातूरमातूर उत्तर दिलं जातं। या परिस्थितीमध्ये ही एवढी भयावह परिस्थिती आहे की अगदी ओळ्यापासून ते माजिवड्यापर्यंत, कळवा वागळे इस्टेटपासून ते ठाणे सिटी या सगळ्या भागामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये या पाण्याची समस्या जी आहे ती प्रत्येक माणूस या ठिकाणी भोगतोय। एका बाजूला 2017 साली कोर्टामध्ये शेवटी पिटिशन दिलं गेलं होतं की पाण्याची समस्या आहे, आपण अधिकृत ही बांधकामं जी आहेत त्याला स्टे द्यावा, आणि हायकोर्टाने खरंच त्यांच्या निदर्शनास आल्यावर 2017ला नवीन बांधकामाच्यासाठी स्टे दिला, पुनर्विकासाच्या नाही, नवीन बांधकाम। आता नवीन बांधकामाला स्टे दिल्यानंतर महापालिकेने कालांतराने त्या ठिकाणी खोटं अफिडेव्हिट दाखल केलं आणि त्या अफिडेव्हिटमध्ये त्यांनी सांगितलं की पाण्याचं वितरण करण्यासाठी आता आम्ही सक्षम झालेलो आहोत, आमच्याकडे नियोजन आहे आणि आपण हे जे आहे ते उठवा। त्याच्याप्रमाणे कोर्टाने पुन्हा त्यांना विचारलं की एका बाजूला लोक नवीन इमारती बांधायला सुरुवात करतील, तिथे लोक येतील, त्याचं समोर ठेवून तुम्ही केलंय का नियोजन? परंतु अफिडेव्हिटच खोटं होतं, त्याच्यामुळे नियोजनाचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी झालं नाही। आज ज्या गतीने आणि ज्या पद्धतीने इमारती वाढत आहेत आणि लोकसंख्या या ठिकाणची ठाण्यामध्ये येणारी संख्या ही ज्या गतीने मोठी वाढते, 40-50 मजल्याच्या इमारती 50-50, 60-60 ठराविक भागामध्ये होतात। मग इकडच्या भागात आपण वर्तकनगरला बघा, ढोकाळी, कोलशेत, कोवळापासून भाईंदरपाड्यापर्यंत बघा, प्रचंड मोठी मोठी संकुलं आणि टॉवर त्या ठिकाणी तयार होत आहेत। आता यांना पाणी कुठून देणार? आज या टॉवरमध्ये, आज या संकुलामध्ये, मग हिरानंदानीपासून असेल, लोणार असेल, अनेक संकुलाची नावं घेता येतील, हावरे सिटीची तिथलं संकुलं असतील, सगळीकडे आज लोक जे आहेत ते टँकर माफियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घेत आहेत। ते देखील म्हणजे ज्याला म्हणता येईल की दयावया करून त्यांना पाणी मागायला लागतं। ही संतापजनक बाब आहे की एकतर त्यांना गयावया करायला लागते की ज्यांचा हक्क आहे की आम्ही टॅक्स भरतो, आम्ही सर्व प्रकारचं तुमचे कुठलंही काही बॅलन्स ठेवत नाही, प्रॉपर्टी टॅक्स आम्ही भरतो आणि आम्हाला पाण्यासाठी देखील अक्षरशः दादा बाबा करायला लागतं, तेव्हा कुठे आम्हाला कधीतरी येतं। 85 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी अशा प्रकारचं वार्षिक बिल हे मोठ्या मोठ्या संकुलांचं आहे। काही ठिकाणी जिथे वस्त्या आहेत, चाळी आहेत, आमच्या झोपडपट्ट्या आहेत, त्या ठिकाणी देखील ठराविक वेळेला जे पाणी मिळतं त्यांना ते देखील मुबलक मिळत नाही। आणि त्याच्यामुळे एका बाजूला नोकरदार माणूस जो आहे
तो EMI भरतो आणि राहायला आल्यानंतर पाण्याचा पण EMI भरतो. आणि त्याच्यामुळे आमची या ठिकाणी अनेक लोक आपल्या जनसंवादमध्ये देखील येत असतात आणि त्यापुरती आम्ही आपला ज्याला म्हणता येईल पॅचवर्क करता येईल असं पॅचवर्क करतो. त्या ठिकाणी पाणी कसं त्या ठिकाणी उपलब्ध होईल हे बघत असतो. परंतु खरा पाण्याचा स्रोत जो झाला पाहिजे तो खरा पाण्याचा स्रोत आज ठाण्यामध्ये नसल्यामुळे उद्या काय होईल, एक तर तुम्ही बांधकामाला स्थगिती द्या, बांधकामं बंद करा, नवीन बांधकामं, नाहीतर पाण्याचा आधी व्यवस्था करा, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे एका बाजूला आम्ही जसं पैशाचा हिशोब मागतोय की बाबा 3,900 कोटी आले, राज्याकडनं आले, केंद्राकडनं आले, त्याचा हिशोब द्या, तसा पाण्याचा देखील हिशोब या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही मागतो की पाणी किती आलं, कुठे गेलं, किती गेलं, मीटरवर त्याची काही नोंदणी आहे का. आयुक्त आपल्या बजेट डिक्लेअर करताना अगदी ओपनली सांगतात की 40% पाण्याची गळती आहे. म्हणजे हे धक्कादायक आहे. जर 30, 40, 50% पाण्याची गळती असेल तर ही जाते कुठे, याचं काय तुमच्याकडे नियोजन आहे, याची कुठे मीटरिंग आहे, कुठे त्याचं काउंटिंग आहे. आणि त्याच्यामुळे इतकी सगळी म्हणजे भयावह परिस्थिती आहे आणि अत्यंत ज्याला म्हणता येईल की इथल्या प्रशासनाचा नाकर्तेपणा, इथल्या प्रशासनाचा चालढकलपणा, या इथल्या प्रशासनाचे जे अधिकारी आहेत हे उन्मत्तपणे ज्या पद्धतीने लोकांना उत्तरं देत आहेत, तर त्याच्यामुळे या पाण्याची स्थिती जी आहे ती अति गंभीर होत चाललेली आहे. या ठिकाणी पाण्याचं जे वितरण आहे, तुम्हाला आता थोड्या वेळाने 10 पानाचं मटेरियल आम्ही देणार आहोत. आता तुम्ही ते बघून घरी जाऊन वाचून तुम्हाला अनेक त्याच्यामध्ये माहिती मिळेल, कारण मी प्रत्येक तुम्हाला काही मांडू शकणार नाही. पण त्याच्यातला हेतू जो आहे बघा, या ठिकाणी अधिकारी येतात जातात, आम्ही तर इथेच राहणार आहोत ना, वर्षानुवर्ष आम्ही इथलेच आहोत, इथलंच आम्हाला शहरामध्ये राहणार आहोत. आम्हाला लोकांना उत्तरं द्यायची आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला हिशोब पाहिजे की पाणी जे येतंय त्याचं जातं कुठे. बघा, मी आयुक्तांना 2 पत्र पाठवली, यांच्याकडे काहीच नाही आहे माहिती. याच्यामध्ये माझ्याकडे ती पत्र आहेत. माननीय पालकमंत्र्यांना मी 2 पत्र पाठवली. ही जी आम्ही पत्रकार परिषद घेतोय ती एक ठराविक त्यांना संधी देऊन किंवा ठराविक अंतरानंतर याच्यावर काहीतरी लक्ष, पॉझिटिव्ह आमचं लक्ष आहे. बघा, आमचा विकासाला विरोध नाही, पण विकास हा पारदर्शक पाहिजे. पैसे येतात ते कुठे गेले, कशा पद्धतीने पाण्याकरता खर्च झाले. आता केंद्र आदरणीय मोदीजी इथे पाणी द्यायला तयार आहेत, ते पैसे देत आहेत. केंद्राकडनं केवळ अमृत 2 साठी 121 कोटी, राज्याकडनं 121 कोटी आणि ठाणे महापालिकेने 243 कोटी खर्च करायचे. असा एकूण जर आपण हिशोब केला तर 1819 कोटी रुपये हे या अमृत 2, अमृत 1 यामधून या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. आता हे गेले कुठे, कुठल्या कामाकरता तुम्ही वापरले, याचा आम्हाला हिशोब द्यायला पाहिजे. परंतु तो हिशोब जो आहे तो ही सगळं आम्ही पत्र देऊन सुद्धा काही तोंडी विचारून शेवटी परवा एक पत्र आलं की अजून आम्हाला 10 दिवसाची मुदत द्या. त्यांच्याकडे उत्तरच नाही आपल्याला माहिती करता म्हणून. आम्ही अशा पद्धतीने त्यांना विचारणा केलेली आहे. बघा, शेवटी आम्ही म्हणजे काही, आम्ही फक्त लोकप्रतिनिधी म्हणून नाही. या संबंध आज समजा ठाण्याची लोकसंख्या 26 लाख असेल तर प्रत्येक ठाण्यातल्या नागरिकाकडनंच वतीने आम्ही ते विचारलेलं आहे की एवढे पैसे येतात, आपण म्हणणार की बाबा विकासाकरता आलेत, विकासाकरता पैसे एवढे आम्ही आणलेले दिलेले आहेत, पण ते हे गेले कुठे याचा हिशोब नाही. निरनिराळ्या कामाकरता देखील जे पैसे आहेत त्याचा तर हिशोब नाहीच, पण पाण्याचा देखील हिशोब जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी दिलेला नाही. आता बघा,
तुम्ही या निरनिराळी कामं त्याचं टेंडरची रक्कम जी आहे ती बदलती कशी? जर 10 रुपयाचं असेल टेंडर तर एक 12 रुपये होईल, 13 रुपये होईल, 14 रुपये होईल. पण एकदम जम्पिंग कसं होतं आणि वेळोवेळी कसं होतं? मग तुम्ही करोडो रुपये सल्लागाराला देता, ते काय करतात? आणि त्याच्यामुळे बघा या महापालिकेमध्ये अत्यंत दुरावस्था होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तुमचे 500-600 कोटी रुपये येणं आहे, हक्काचं येणं आहे. मी विधिमंडळात मांडलं, त्याचं अजून उत्तर नाही आलेलं. त्याची तुम्ही वसुली केली नाही केली, कशी केली, किती केली, त्या पैशाचं तुम्हाला गरिबाच्या करता निर्णया ठिकाणी जे खर्च करायचे तर त्याच्या संबंधी देखील त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर आमच्याकडे आलेलं नाही. आणि त्याच्यामुळे या पाणी पुरवठ्याकरता तर 121 कोटी आहे, ड्रेनेज आणि STP साठी या ठिकाणी टोटल 1159 कोटी रुपये आहे. आता झालं का ड्रेनेज? सगळीकडे आपल्याला वार फुटिंगवर पाठवायला लागतात गाड्या की आमच्या इथे सगळं खराब झालंय, तुमच्या इथे खराब झालंय. मध्यंतरी या सिटीच्या करता जे आहे त्याच्याकरता मी सोसायट्यांची बैठक घेऊन की कुठे कुठे काय काय पाहिजे हे त्यांच्याकडनं विचारणा करून त्यांना तो आलेख दिलेला आहे, त्याचा सगळा लेखाजोखा की इथे इथे करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे एकूण या ठिकाणी ज्या पद्धतीने काम चालू आहे की यांना याच्यामध्ये काही सिरियसनेस नाही दिसत. टेमघर जलशुद्धीकरण केंद्र, PCAचं हेडवर्क, ठाणे महापालिका पाणी पुरवठा याची कार्यक्षमता, त्याचं व्यवस्थापन, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवर माननीय पालकमंत्र्यांना देखील मार्चमध्ये 2 महिन्यानंतर मे मध्ये आपण पत्र दिलंय की याच्यामध्ये अनेक प्रकारचा पाण्याचे स्रोत आपल्याला निर्माण करण्याची गरज आहे. शेवटी आमचे पालक आहेत, त्यांच्या पुढाकाराने अशा प्रकारची बैठक होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आहे की काय काय याच्यामध्ये करता येईल, टँकरच्या करता काय करता येईल, कशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये काही श्रेय घेण्याचा हा तर ज्वलंत प्रश्न आहे आमच्या ठाणेकरांचा. याच्यामध्ये आम्ही दिलं काय आणि तुम्ही स्वतः घेतलं काय, केलं काय, हे तुम्ही घेणं भाग आहे. कितीही कामाचा व्याप जरी असला तरी आमच्या ठाणेकरांकरता आजपर्यंत गेल्या मार्चपासून आम्हाला काही बैठक मिळालेली नाही. असेल निरनिराळी त्यांचे कुठल्या निरनिराळ्या कामामध्ये व्यस्त असतील, पण ठाणेकरांनी काय करायचं, कुठे जायचं? आणि त्याच्यामुळे ठाणेकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे की हे समोर आलं पाहिजे, याची तातडीने अंमलबजावणी व्हायला पाहिजे. कारण की हे काही साधी गोष्ट नाही आहे. आता बघा माझ्याकडे तर सोसायट्यांच्या लिस्ट आहेत, हिरानंदानी, प्लॅटिनम हेरिटेज, लोढा क्लस्टरचे तर आत्ता पण आले होते, तिथे 7 क्लस्टर आहेत, बेनफोर्ड, धर्मवीर नगर, निरनिराळ्या वस्त्या पण आहेत त्याच्यामध्ये. असं पूर्ण सगळी त्यांची किती पैसे भरतात. त्याच्यामुळे या संबंधामधली जी निधी गेलेला आहे, त्यामुळे आमची मागणी जी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने कुठे आपली पानं भरपूर आहेत आमची, सगळी नाही वाचणार. त्याच्यामुळे आम्ही याची श्वेतपत्रिकेची मागणी करतो की पाण्याचं काय झालं, त्याच्याकरता आलेल्या पैशाचं काय झालं, हे गेल्या 10 वर्षामधलं याची आपण श्वेतपत्रिका काढली पाहिजे, जनतेसमोर ठेवली पाहिजे. आज तुमच्या महापालिकेचं काय म्हणतात त्याला, पोर्टल, वेबसाईटवर काय आहे तुम्ही जाऊन बघा. वेबसाईटवर सगळा तुम्ही लेखाजोखा दिला पाहिजे ना. एका बाजूला आम्ही विकासाचं जर म्हणत असो तर आम्हाला त्याच्याच बरोबर विकासाच्या बरोबर पारदर्शकता कशी आम्ही ठेवलेली आहे, जे आदरणीय मोदीजींनी सांगितलेलं आहे की ही पारदर्शक आपलं काम झालं पाहिजे, पारदर्शक विकास झाला पाहिजे. त्या पोर्टलवर, त्या वेबसाईटवर काही नाही आहे की आम्ही आता हे 1899 कोटी आलेले आहेत, कुठे कुठे गेले, टेंडरच्या करता पैसे आलेले आहेत, टेंडर काढलेली आहेत,
या टेंडरचा डिटेल काय आहे, या टेंडरचं त्या ठिकाणी वितरण आणि त्या टेंडरची किंमत का वाढलेली आहे, त्याचं काय कारण आहे, कुठेच नाही. म्हणजे सामान्य जो भरणारा आहे त्यालाही नाही आणि लोकप्रतिनिधीलाही त्या ठिकाणी काही माहिती उपलब्ध नाही. त्याच्यामुळे हापापाचा माल गपापा करायचा धंदा आहे का? आणि ज्याला म्हणता येईल की लोकांना दिशाभूल करून किती वेळा तुम्ही मूर्ख बनवणार याच्यामध्ये. आणि त्यामुळे याच्यामध्ये आम्ही ऑडिटची पण श्वेतपत्रिका काढा, ऑडिट ते पाण्याचं वॉटर ऑडिट झालं पाहिजे, कारण यांच्याकडे कुठलीही काही माहिती नाही आहे. मीटर किती लावले, आज 6 लाख घरं आहेत आणि 1 लाख वॉटर स्मार्ट मीटर बसवलेले. आता याच्यावर जर तुम्ही ओळखू शकता पाण्याची गळती कुठे होते, काय होते. 6 लाख घरं आहेत त्यांच्या आकडेवारीनुसार उपलब्ध आणि 1 लाख वॉटर मीटर आहेत. आणि त्यामुळे याचं पण ऑडिट झालं पाहिजे. टँकरची पॉलिसी झाली पाहिजे. हे टँकर माफिया जे आहेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कुठून पण घ्यायचं आणि आत्ता माझ्याकडे आले होते, ते म्हणले आम्ही साहेब तुम्ही 2-2 हजाराचं काय म्हणताय, 5,000 रुपये एका टँकरला मोजतोय आम्ही. आणि त्यांना रोज त्यांना 12 टँकर लागतात. ही भयावह परिस्थिती आहे. ही काही पॉलिटिकल हे नाही आहे. आणि हे जर आपण वेळच्या वेळी जर त्याच्यावर सुधारणा केली नाही, आम्ही त्याच्याकरता सांगितलेलं आहे की तुम्ही चेन्नईला जसं समुद्राचं पाणी शुद्ध करून अन्य कामाकरता वापरलं जातं, तर आपल्या इथे ते खर्चिक पडेल. मुंबई महापालिका करणार आहे. मुंबई महापालिकेला तेवढे आपल्याला लागणारं पाण्याचं पैसे द्या, मुंबई महापालिकेकडनं घेऊ. समुद्राचं पाणी जे आहे ते करणं, निदान उपाय तर करायला लागतील ना. ते उपाय कधी तुम्ही करणार, काय करणार. पोशीर आणि गारगाई, पोशीरची वर्क ऑर्डर निघालेली आहे. पोशीरच्या वर्क ऑर्डरच्या माध्यमातून आता काळू आणि शाही तुम्ही मला विचारालच, काळूशाहीचं आता होत नाही आहे ना, तर मग तिथे देखील आपल्याला किती MLD पाणी मिळू शकेल ते आपल्याला बघण्याची गरज आहे. गारगाई धरण आहे, मुंबई महापालिका निर्णया ठिकाणी जर टॅप करू शकते, वाडा तालुक्यामधलं देखील धरण ताब्यात घेऊ शकते, तर मग ठाण्याच्या करता आपल्याला करणं आवश्यक आहे. ठाण्यामध्ये विहिरी ज्या आहेत त्या असंख्य आहेत. हे ऐतिहासिक शहर आहे. या विहिरी जर त्या जीवित करण्याकरता जर मी पत्र दिलेली आहेत की आमच्या शहरामध्ये किमान 50 विहिरी करता निधी आपल्याला द्या आणि या विहिरी जरी जिवंत केल्या तर त्या भागामध्ये मिळेल. आज शहरामध्ये पूर्वी तलावांचं शहर होतं, आता टॉवरचं शहर होत आहे. हे 102 तलाव होते पूर्वी, पण आता जे उपलब्ध 35-40 तलाव आहेत त्या तलावाच्या माध्यमातून काही पाणी मिळेल का. हे तज्ज्ञ लोकांनी अनेक उपाययोजना आम्हाला सुचवलेल्या आहेत की तलावाच्या मधनं आपल्याला सेकंडरी वापरण्याकरता काही पाणी मिळू शकतं का. त्याच्यामुळे पाण्याची जी टंचाई आहे ती पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होऊ शकते का. टँकरचं यांच्याकडे रेकॉर्ड नाही. किती शहरामध्ये टँकर मिळतात, महापालिकेने त्याचं किती टँकरचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे याचं यांच्याकडे कुठलंही रेकॉर्ड नाही. कोणीही यावं, टँकर विकत घ्यावा, म्हणजे ते वाहन विकत घ्यावं, कुठेही पाणी भरावं आणि कितीलाही विकावं. काही महापालिकांमध्ये याची पॉलिसी केलेली आहे. जवळजवळ 10 महापालिका अशा आहेत की त्याच्यामध्ये या टँकरच्या संबंधी देखील एक पॉलिसी आहे की तुम्ही जसं झाडं कापायला तुम्ही पॅनलवर कॉन्ट्रॅक्टर ठेवता, तसं पाणी पुरवायला देखील तुमचं पॅनल असलं पाहिजे, एरिया वाईज पाहिजे की आहे ना, तुम्ही त्या अमुक एक प्रभागामध्ये पाणी द्या वाटत, तुम्ही त्या प्रभागामध्ये वाटलं पाहिजे. इथे अंधाधुंद कार्यक्रम आहे आणि टँकर माफियाचा हैदोस या ठिकाणी चालू आहे. कोणालाच काही पत्ता नाही, यांनाही नाही माहिती, तुम्हालाही नाही. आणि आता आम्ही खोदून काढल्यावर थोडी आम्हाला लक्षात आली, परंतु किती टँकर आहेत त्याची देखील त्यांनी टँकरची पॉलिसी, जसं ही श्वेतपत्रिका तशी ही टँकरची पॉलिसी पण या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. त्यांनी मध्यंतरी जाहीर केलं ब्रह्मांडमध्ये आम्ही तुम्हाला 1,000 रुपयाला टँकर देतो. आपण जाऊन बघा, त्या ठिकाणी 5 टँकरच्या वर मिळतच नाही.
इथे शहराची गरज किती आहे? शेकडो टँकरची गरज आहे. तर तिथे 5 टँकर भरले की संपलं तिकडे. आणि त्याच्यामुळे हे जे काही पॅचवर्क चाललेलं आहे ते अकार्यक्षमतेचं लक्षण आहे. अशा पद्धतीने महापालिका जे आहे, तुम्ही या पूर्ण शहराला वेठीस धरण्याचं जे काम करत असाल तर ते योग्य नाही आहे. याच्यावर तातडीने आपण उपाययोजना केली पाहिजे आणि जनतेच्या समोर हे देखील आपण आणलं पाहिजे. याची अकाउंटेबिलिटी तर अजिबातच नाही आहे कॉन्ट्रॅक्टर्सची. आणि हे सगळे मुद्दे जे आहेत ते याच्यामध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरं 4-5 ठिकाणची जी मी जे टेंडरचं तो आपल्याला सांगितलं ते कुठे आहे? हे ते महापालिकेचं कन्स्ट्रक्शन नाही, अमृत तुम्ही सांगितलं ते दुसरं महापालिकेचं जे 757. आता बघा, ते कुठं नाही. आता हे राजीव गांधी मेडिकल कॉलेजची इमारत 50 कोटीची होती आणि त्याचं आता 108 कोटीचं रिपेअरिंग आहे. ठाणे महापालिका इमारत जी नवीन बांधायला घेणार आहेत ते 757 कोटी. त्याची किती झाली? आधी 500 कोटी होती, ती आता 750 कोटीवर गेलेली. प्रत्यक्ष बांधेपर्यंत ती 2000 कोटीवर पण जाईल की काय? आपापाचा माल गपापा अशी धंदा चालू आहे. कशाचा कोणाला काही हे नाही, कोणाला माहिती पण नाही ठाणेकरांना. कारण तुमचं पोर्टलवर नाही, तुमच्या त्या वेबसाईटवर काही नाही आहे, टेंडर तिथे दाखवलं जात नाही आहे, तुम्ही बघत नाही आहे, आम्ही अनभिज्ञ आहोत, लोकांनाही कळत नाही आहे. हे कुठलं आहे? आणि त्याच्यामुळे मी ज्या याच्या संबंधामधल्या मागण्या, ठळक मागण्या ज्या केल्या, श्वेतपत्रिका असेल, ऑडिट आहे, सार्वजनिक तुमच्या वेबसाईटवर सगळं तुम्ही प्रकटीकरण करा. याच्यामध्ये प्रमाणपत्राशिवाय देखील देयक, हे जे मोजमाप पुस्तक प्रमाणपत्र लागतं ना, त्याशिवाय पेमेंट देता येत नाही. पण हे चेहरा बघून पेमेंट देऊन टाकतात आणि कोणाच्या तरी आदेशाने कोणीतरी सांगतं म्हणून देऊन मोकळे होतात. आणि त्याच्यानंतर आणि टेंडरमध्ये देखील खोटी प्रमाणपत्र देतात. म्हणजे हा जो सगळा हातभट्ट्याचा धंदा चाललेला आहे, हा कोणाचा आहे? केंद्राचे पैसे येत आहेत, राज्याचे पैसे येत आहेत. आणि त्याच्यामुळे या सगळ्या आमची जी मागणी आहे त्याच्या संबंधाने महापालिकेने या संबंधामध्ये ठोस अशा प्रकारचं उपाययोजना करावी. अन्यथा ठाणेकर जे आहेत ते तुम्हाला सोडणार नाहीत. ठाणेकर नागरिक जे आहेत ते जागरूक आहेत आणि ठाण्याच्या करता आणि ठाणेकरांसाठी जे जे करायला लागेल ते पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहोत. याच्यामध्ये बाकीची सगळं तपशील आहे. मी हे सगळं मांडायला गेलो तर 2 तास पुरणार नाही. त्याच्यामुळे याच्यामधला देखील आपल्याला व्यवस्थित तपशील देखील मिळेल. परंतु हा अत्यंत संवेदनशील विषय जो आहे तो विषय, मुद्दाम एकच विषय जो आहे तो आम्ही आपल्यासमोर आणला आहे. आमचे सहकारी निरंजन डावखरे देखील आपल्याला या संबंधामध्ये काही विषय जे आहेत ते बोलतील. सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार. माननीय केळकर साहेबांनी खऱ्या अर्थाने सविस्तर हा पाण्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे. आणि उद्यापासून राज्य शासनाचं अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने निश्चितपणे
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.